अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। बघा गेले अनेक दिवस रुपयाचं सातत्यानं अवमूल्यन होत आहे। डॉलरच्या तुलनेत रुपया अक्षरशः तळाला गेलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात असू देत किंवा देशात असू देत सातत्यानं म्हणतात बचत करा, येणारा काळ कठीण आहे। पण इथं सत्तेत मांडीला मांडी लावून आंध्र प्रदेशमध्ये बसलेले चंद्राबाबू नायडू म्हणतात 3 मुलं जन्माला घाला 30,000 देतो, 4 मुलं जन्माला घाला 40,000 रुपये भत्ता देतो। तर अतिशय धक्का बसला त्यांचं कालचं विधान ऐकून। याला ना बौद्धिक दिवाळखोरी म्हणतात। कारण आताच्या घटकेला अगदी वेड्या लोकांना सुद्धा माहिती आहे की भारताचं आताचं जी लोकसंख्या आहे ती 140 कोटीच्या वर गेलेली आहे। आणि असं असताना अजून मुलं जन्माला घाला आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला पैसे देऊ हे म्हणणं अत्यंत अत्यंत हे चुकीचं नाहीये। हा ऍक्च्युअली एक क्राईम आहे। आणि हे कसं ते केलं जात आहे, कसं बोलतात ही माणसं खरंच कळत नाहीये मला। मला असं वाटतं आता त्यांना सगळ्यांनी पत्र लिहून कळवलं पाहिजे की बाबा तुम्ही हे सगळं जे करताय ते चुकीचं करताय। सेंटरला सांगितलं पाहिजे की त्यांना त्यांचे डायरेक्टिव्ह कॅन्सल करण्याचे तुम्ही ऑर्डर्स द्या। कारण आताच्या घटकेला आपल्याला माहिती आहे की आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि अशात आणि आपली लोकसंख्या वाढवणं ही खरोखर बौद्धिक दिवाळखोरी आहे, दुसरं काही नाही। अगदी अंजलीताई, तुम्ही जो एक शब्द वापरला तो अत्यंत चपखल या ठिकाणी बसणार आहे। बौद्धिक दिवाळखोरी असा तुम्ही जो उल्लेख या ठिकाणी केला। पण इथं एक असं बघायला मिळत आहे का कुठं तामिळनाडूमध्ये एक नवं सरकार उदयाला आल्यानंतर सातत्यानं म्हणजे गेले अनेक वर्ष देशाचा ट्रेंड थोडा बदलतोय का असं म्हणायला हवं का? लाडली बहीणची घोषणा केली, मध्य प्रदेशमध्ये सरकार आलं, महाराष्ट्रात लाडकी बहीणची घोषणा केली, या ठिकाणी मोठे बदल पाहायला मिळाले। नुकतीच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक झाली, तिथे एक मोठा बदल बघायला मिळाला। तामिळनाडूमध्ये विजय थलपती यांनी घोषणा केलेली होती, मोठ्या संख्येनं 8 ग्रॅम सोनं वगैरे देण्याची घोषणा केली, कपडे लत्ते देण्याची घोषणा केली, तिथे एक मोठा बदल बघायला मिळाला। आता आंध्र प्रदेशमध्ये ही घोषणा करून काय करू पाहतोय आपण? देश कुठल्या वाटेवर घेऊन जातोय? हे कसं होतं माहितीये, पूर्वी निवडणुकीत हे सगळे नेते पदरचे पैसे खर्च करून पैसे खायला घालून निवडणुका जिंकायचे। आता ही नवीन मेथड त्यांनी काढली आहे की आपल्याच पैशाने, करदात्यांच्या पैशाने, त्या कराचा एक प्रकारचा गैरवापर करून ह्यांना सगळ्यांना म्हणजे महाराष्ट्रात जसं आपण म्हटलं लाडकी बहीण योजना, उत्तर प्रदेशमध्ये तेच, मध्य प्रदेशमध्ये तेच, बंगालमध्ये तेच, ही आपल्या कराच्या पैशाने जो खरं आपण देशाच्या विकासासाठी देतो त्या पैशाचा गैरवापर करून ही स्वतःची मतं खरेदी करतायत। त्यामुळे याला लगाम घालण्यासाठी मी आणि प्रशांत भूषणजी यांनी मी त्यांच्याकडे अनेक गोष्टी घेऊन गेले होते की आपण हे सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं पाहिजे की हे सगळं बंद झालं पाहिजे। आणि याच्या पुढे सरकारचा हा पैसाच नाहीये, हा लोकांचा पैसा आहे, तो देशाला पुढे नेण्यासाठी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी आहे। हा काही तुम्ही खिरापती सारखे वाटाल याच्यासाठी बिलकुल नाहीये। पण हे सगळं करण्यासाठी आता आम्ही ते पिटिशन फाईल करणार आहोत आणि ते सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहोत। पण पुन्हा काय होईल याच्यातही फायदा त्यांचाच होईल। कारण आम्ही जर असं फाईल केलं आणि या परत आता सगळ्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि आम्ही जर फाईल करून सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले तर यांचं कामही झालं आणि पैसाही वाचला असं होईल। त्यामुळे सध्या अशी विचित्र परिस्थिती आहे ना की ही माणसं यांना फक्त आणि फक्त राजकारण करता येतं, कुठचे सगळे देश कुठच्या कुठे जात आहेत आणि आपण लयाला चाललोय असं मला वाटतं। म्हणजे आताच्या घटकेला म्हणणं की तुम्ही लोकसंख्या वाढवा हा मूर्खपणा आहे, मूर्खपणा, दुसरं काहीच नाहीये। अंजलीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।